नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज चर्चा करूयात बैलाच्या आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी द्वादशम हिंद केसरी बकासूर खूप दिवस झालं संघर्ष करतोय गुलालासाठी फायनलच्या, परंतु फायनलचा गुलाल जो आहे तो मिळत नाही आहे बकासूरला. आणि खूप मामा तर खूप चांगले आणि नामांकित असे टॉपचे पैरेसुद्धा होत आहेत, परंतु काय नक्की बकासूरला झाले, बकासूर काय नक्की नशिबामध्ये कडच काय बकासूरच्या तेच काय समजून झाले. थोडंसं बघूया याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया आपण, कारण की खूप जणांना प्रश्न आहे, खूप जण कॉलसुद्धा करतायत, खूप जण व्हिडिओज करतायत, परंतु नक्की बकासूरचं जरा पळण्याचं रहस्य काय नक्की कमी का झालं आहे याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया मित्रांनो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर याच्या नावावरती 12 वेळा हिंद केसरीचा किताब आहे. आणि 12 वेळा हिंद केसरी म्हणजे काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. काही नंदींना हिंद केसरीचा गुलाल सापडत नाही आहे, परंतु याने 12 वेळा हिंद केसरीचा गुलाल मिळवला आहे. परंतु काय नक्की असं अचानकपणे बकासूरला अलीकडं एक वर्ष जे आहे 2026 खूप एक संघर्षामध्ये गेले बकासूरच्या. कारण की तुम्हाला माहितीच आहे की पाचवडच्या मैदानाचा 1 नंबर वगळता बकासूरचे थोडेसे आहेत नंबर या 2026मध्ये, परंतु काय नक्की झाले हेच काय समजेना. अर्धा वर्ष गेलं, 6 महिने होऊन, म्हणजे आता 7वा ते 8वा महिना चालू झाला तरी बकासूरचा जो पहिला फॉर्म आहे तो काय अजून लोकांना दिसत नाही आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूर एक 2 ते 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी काय पळत होता आणि कशा पद्धतीने त्याच्याकडे स्पीड होतं, आणि तो 1-2 दिवसाला पळून एक नंबर करायचा. आणि बकासूर असला की थोडीशी दहशतच असायची, गटामध्ये गाडीसुद्धा कोण झोपायचं नाही, परंतु आता गाडी कोणीसुद्धा झोपते बकासूरच्या. कारण की त्यांना बकासूरच्या गटामध्ये जिंकायचे, त्यांना एक त्यांच्या बैलाचं नाव करायचे. आणि शेवटी हो का बकासूर याच्या विक्रम मोडणे अशक्य आहे. परंतु एक थोडीशी चर्चा करूया, कारण की मी थोडीशी माहिती काढली की बकासूरचा पळ जो आहे तो कमी कसा काय आला आहे. तुम्हाला सांगतो, बकासूरच्या उजव्या पायाला थोडीशी दुखापत आहे, लंगतोय बैल थोडासा. खूप जणांच्या कमेंट्स होत्या मी वाचल्या, त्याच्याबद्दल मी सुद्धा माहितीसुद्धा काढली. उजव्या पायाला बकासूरच्या पुढच्या थोडीशी दुखापत काहीतरी झालेली आहे, त्याच्यामुळे बकासूर आरामावरती असणार आहे. एक थोडे दिवस तुम्हाला मी अपडेट देतच राहीनच की नक्की कुठल्या मैदानामध्ये पळेल काय. परंतु तुम्ही बघितलं त्याचा नक्की प्रॉब्लेम सगळ्यांना म्हणजे कळतच नव्हता. एवढं टॉपचं पैरं होत आहेत तरी हे बकासूर कसा काय गुलाल मिळेना, एवढं टॉपचे पैरे असूनसुद्धा. परंतु मित्रांनो, हा नंदी सगळ्यांना माहीत आहे, हारला काय जिंकला काय. हा मैदानामध्ये जरी आला तरी त्याचं नाव होतं, आणि नाही आला मैदानामध्ये तरी त्याचं नाव होतं, असा हा बकासूर आहे. आणि खरंच खूप लोकांना अक्षरशः खूप वाईट वाटते, कारण की बकासूर आता गुलालासाठी संघर्ष करतो. एवढा मोठा नंदी, याचे एवढे मोठे विक्रम, तो तिथं कोणी जाऊसुद्धा शकत नाही त्या विक्रमापर्यंत. परंतु असो मित्रांनो, आपणसुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्याच्या उजव्या पायाला दुखापत झालेली आहे अशी माहिती मिळते, आणि त्याचं आता त्याला दवाखान्यामध्ये म्हणजे त्याचा उपचार वगैरे करणारा निवांत. आता मला वाटते की तो 10 ते 15 दिवस तरी मैदानामध्ये दिसायचा नाही, आरामावरतीच बैल आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे थोडासा लंगत होता बैल, कारण की काही लोकांचे प्रश्न मी खूप जणांच्याकडं बघितलेसुद्धा की जरा थोडंसं बैल लंगतोय का, परंतु थोडंसं आता ते कारण जे आहे ते समजलेलं आहे असं वाटते, समजलं. त्याच्यामुळे बकासूरच्या थोडंसं उजव्या पायाला थोडंसं दुखापत, नॉर्मल आहे दुखापत, असं काही मोठी दुखापत नाही. परंतु कसं आहे, बैल आपला पळतो, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, त्याचा विक्रम काय आहे ते सगळ्यांना माहीत आहे, आणि धमक स्वतःच्यामध्ये काय आहे त्याच्याकडे बी तुम्हाला माहितीच आहे. परंतु अलीकडे थोडंसं पायाचा प्रॉब्लेम दिसूनच आला नाही, त्याच्यामुळे आता थोडंसं त्याचा स्कॅन जो आहे तो करतील पायाचा, नक्की समजेल नक्की पायामध्ये काय नक्की झालं आहे काय. थोडंसं नॉर्मल आहे, काय टेन्शन घेऊ नका. थोडंसं दुखापत असल्यामुळे आता उजव्या पायाला बकासूर तुम्हाला 10 ते 15 दिवस मला तर वाटतंय, बघूया काय होतं. तशा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवेनच, कारण की तो पहिला बकासूर सगळ्यांना बघायचे, आणि तो बकासूर 100% सगळ्यांना दिसेलच. परंतु आता बकासूर सगळ्यांसाठी कमबॅक करेल. लोकांनी खूप
अक्षरशः त्याच्यावरती इतकं प्रेम दिलं आहे बकासूरवरती, ते नक्कीच तुम्हाला तो 100% त्याची परतफेड करेल त्या प्रेमाशी. एक नंबर करूनच प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी मैदानामध्ये थोडासा संयम ठेवूया आपण सुद्धा, आणि बकासूर कमबॅक लवकरच करेल.